नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जॉब माझा अपडेटवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची जॉब अपडेट इथे घेऊन आलेलो आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे सांगली DCC बँकेसाठी जे पदभरतीची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये क्लार्क म्हणजे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी इथे व्हॅकन्सी आलेल्या आहेत. ज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे ही पदभरती परमनंट पदभरती असणार आहेत. ज्यासाठी बघा या पदभरतीची जी एक्झाम आहे ती IBPS कंडक्ट करणार आहेत. म्हणजेच नवीन GR नुसार काय आहेत तर IBPS किंवा TCS जे आहेत ते DCC बँकेची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी काय आहेत तर GR काढण्यात आलेला आहेत. त्यानुसारच विद्यार्थी मित्रांनो इथे ही पदभरती होणार आहेत. त्याच्यामुळे इथे ही जी पदभरती आहेत यामध्ये ही पूर्ण तऱ्हेनं पारदर्शक पद्धतीने होणार असल्यामुळे जे कोणी या पदासाठी एलिजिबल असतील त्या सर्वांनी इथे अप्लाय करायचं आहेत. तर बघा यासाठी तुम्हाला 24 जून रोजी या फॉर्म जे आहेत ते भरणं सुरू झालेले आहेत आणि या फॉर्मची शेवटची जी तारीख असणार आहे ती 8 जुलै रोजी असणार आहेत. तर बघा यामध्ये एकूण व्हॅकन्सी किती आल्या आहेत तर बघा सर्वप्रथम नवीन GR नुसार बघा 70% जागा ज्या असतात त्या जिल्ह्याकरता राखीव असतात. ज्या जिल्ह्याची जी व्हॅकन्सी आहेत ते म्हणजेच बघा इथे सांगली DCC बँकेची जागा असल्यामुळे हे 70% जागा या सांगली जिल्ह्यासाठी राखीव असणार आहेत. म्हणजे सांगली जिल्ह्यातील जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या राखीव असणार आहेत. आणि 30% जागा ज्या आहेत त्यामध्ये इतर जिल्ह्यातील विद्यार्थी जे आहेत तिथे फॉर्म भरू शकतात. म्हणजेच इथे सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत चांगली आणि महत्त्वाची बातमी आहेत. आणि इतर जिल्ह्यातील विद्यार्थी जर फॉर्म भरायचा असेल तर ते 30% जागेसाठी अप्लाय करू शकतात. तर बघा इथे व्हॅकन्सी किती आहेत तर आपण इथे बघूयात. तर येथे एकूण 444 इतक्या व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो आलेल्या आहेत. ज्यापैकी बघा 444च्या 30% जवळपास 133.2 म्हणजे जवळपास 133 व्हॅकन्सी जे आहेत ते काय आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या इतर जिल्ह्यासाठी म्हणजे 30% जागा राखीव आहेत. या 30% जागेवर 133 जागेवर जे आहेत ते इतर जिल्ह्यातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. आणि उर्वरित ज्या काही 311 ज्या व्हॅकन्सी आहेत म्हणजे जवळपास 70% जागा ह्या सांगली जिल्ह्यासाठी राखीव आहेत. त्यानंतर बघा येथे तुम्हाला क्वालिफिकेशन काय असेल तर बघा इथे कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर असाल, सोबतच तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहेत. जर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल तर इतर कोणतेही कम्प्युटर कोर्स केलेला असेल तुम्ही तर ते सुद्धा चालेल. त्यानंतर बघा याच्यामध्ये बघा तुमची एज लिमिट काय असणार आहे तर मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 35. तर मॅक्झिमम 35 वर्ष जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे एज लिमिट असणार आहेत. म्हणजे 35 वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतात. तर बघा यामध्ये बघा सर्वप्रथम तुम्हाला पहिल्यांदा 1 वर्षासाठी 22,000 रुपये इतका पगार असणार आहेत स्टायपेंड म्हणून ट्रेनिंग पिरियडमध्ये. आणि त्यानंतर बघा 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या नियमाप्रमाणे जे आहेत इथे पगार मिळणार आहेत. म्हणजेच बघा जवळपास तुम्हाला नाही म्हटलं तरी 30,000 प्लस जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काय तर सॅलरी मिळणार आफ्टर ट्रेनिंग. त्यानंतर बघा येथे तुम्हाला ॲप्लिकेशन कशी करायची आहे तर बघा ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बघा http.sanglidccbank.career तर सांगली DCC बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करिअर सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय ऑनलाईनचं बटन दिसेल ते तिथे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आणि तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवर याल आणि तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बघा यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती असणार आहे तर बघा 1,000 रुपये ॲप्लिकेशन फी प्लस 18% GST याच्यानुसार तुम्हाला 1,180 इतकी रुपये तुमची काय तर ॲप्लिकेशन फी असणार आहेत. म्हणजे जवळपास 1,200 रुपये. तर 1,180 रुपये इतकी तुमची काय तर ॲप्लिकेशन फी असणार आहेत. याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्याकडे एक फोटोग्राफ लागेल जो तुम्हाला अपलोड करायचा असेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमची साईन अपलोड करावी लागेल तुम्हाला आणि एक डिक्लेरेशन त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन जे असेल ते अपलोड करावं लागेल. आणि हँड रिटन एक डिक्लेरेशन असेल ते सुद्धा तुम्हाला काय तर ते अपलोड करावं लागेल JPEG फॉर्मॅटमध्ये. तर तुमचं जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला इंटरनेटवरती मिळून जाईल, जे की
IBPS ज्या काही बँकेचे एक्झाम कंडक्ट करत असतात, जसं की IBPSची असते किंवा SBIची एक्झाम असते, त्यासाठी जे डिक्लेरेशन दिलेलं असते तेच डिक्लेरेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त बघा, तुमची आता एक्झाम कशी होणार आणि तुमची निवड कशी होणार. तर बघा, यामध्ये बघा, तुमची सर्वप्रथम एक एक्झाम होणार 90 मार्काची, 90 प्रश्नांची. यामध्ये तुम्हाला बघा येथे सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये बघा तुमचा जनरल नॉलेज ऑफ कोऑपरेशन 20 प्रश्न 20 मार्काचे, नॉलेज ऑफ बँकिंग 20 प्रश्न 20 मार्काचे, जनरल नॉलेज 10 प्रश्न 10 मार्काचे, इंग्लिश 10 प्रश्न 10 मार्काचे, त्यानंतर कम्प्युटर 10 प्रश्न 10 मार्काचे, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड 10 प्रश्न 10 मार्कासाठी आणि मराठी लँग्वेज असणार आहेत 10 प्रश्न 10 मार्कासाठी. आणि या प्रत्येकाला तुम्हाला सेक्शनल टायमिंग असेल, जसे की जिथे 20 प्रश्न आहेत तिथे 20 मिनिट आणि जिथे 10 प्रश्न आहेत तिथे 10 मिनिट, असे एकूण 90 प्रश्नांची 90 मार्काची 90 मिनिटाची एक्झाम असणार आहेत. आणि ही जी एक्झाम असणार आहे तुमची मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार. त्याच्यानंतर एक्झाम झाल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू असेल, ज्यासाठी बघा तुम्हाला 10 मार्काचं जे आहे ते तुमचा इंटरव्ह्यू असणार आहेत. अशी टोटल 100 मार्काची एकूण एक्झाम असणार आहेत. ज्या 100पैकी तुम्हाला जे मार्क पडेल त्यानुसार तुमची मेरिट लागेल आणि त्यानुसार तुमचं काय तर सिलेक्शन होईल विद्यार्थी मित्रांनो. तर अधिक माहितीसाठी आणि संपूर्ण डिटेल सिलेबससाठी व संपूर्ण तयारीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत. आणि बघा येथे जे काही नॉलेज ऑफ कोऑपरेशन, बँकिंग, जनरल नॉलेज या सर्व विषयाची जे विद्यार्थी मित्रांनो आपली जी तयारी आहे ती आपल्या चॅनलवर करून घेतली जाईल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा आणखी महत्त्वाचं एक म्हणजे तुम्ही जे काही स्कोअर कराल या एक्झाममध्ये तो मिनिमम तुम्हाला 50% स्कोअर करावा लागेल, तेव्हाच तुम्ही काय तर या एक्झाममध्ये क्वालिफाय व्हाल. म्हणजेच तुमची 90 मार्काची जी एक्झाम असेल त्यापैकी 45 जर तुमचा स्कोअर असेल तरच तुम्ही एक्झाममध्ये पास व्हाल. 45पेक्षा कमी असेल तर तुम्ही काय तर याच्यामध्ये फेल व्हाल, तर तुम्ही याच्यामध्ये नंतर क्वालिफाय होणार नाहीत. सोबतच तुम्हाला जे काही एक्झाम असेल यामध्ये 1/4 मार्काची काय तर निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहेत. म्हणजेच तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचे एका प्रश्नाचे मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर एक्स्ट्रा मार्क कटेल. तर बघा याच्यासाठी तुम्हाला 4 एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहेत. या 4पैकी तुम्हाला काय तर कोणतेही एक एक्झाम सेंटर तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल. बघा इथे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे 4 सेंटर दिले आहेत. यापैकी 1 किंवा 3 सेंटर तुम्हाला काय तर सिलेक्ट करावं लागेल. फॉर्म कसा भरायचा याची माहितीसुद्धा तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.